दरम्यान युती झाली तर जो पक्ष जिथे जिंकेल ती यादी त्यांनी देणं आवश्यक आहे। भाजपची यादी तयार आहे, मात्र शिवसेनेने यादीच दिली नाही असं आणि त्यामुळेच युतीची बोलणी खुंटली आहे असं शेलारांनी सांगितलेलं आहे। एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर आज ते आले होते आणि त्यावेळी ते बोलत होते। ती सध्या काय करते असा प्रश्न अनेक जण विचारतात, मात्र ती सध्या युतीचा सकारात्मक विचार करते असा टोलाही त्यांनी सेनेला लगावलाय। यावेळेस आम्ही सेनेवर टीका करत नाही, जेव्हा सेना टीका करते तेव्हा आम्ही फक्त प्रत्युत्तर देतो असंही त्यांनी कट्ट्यावर सांगितलं। बघूया काय म्हणाले आशिष शेलार। जेव्हा पारदर्शकतेच्याबद्दल देवेंद्र फडणवीस असतील किंवा तुम्ही सगळेजण बोलताय, पण अनिल परबांनी त्याच्याबद्दल 2-3 मुद्दे मांडले। एक तर त्यांचं म्हणणं असं की पारदर्शकतेचा मुद्दा चांगला आहे, पण तो तुम्ही फक्त महापालिकेपुरता कशाला ठेवता, तुम्ही राज्याच्या कारभाराच्या बद्दलही ठेवा। ते पुढे असंही म्हणाले की मग तुम्ही कॅबिनेटच्या मिटिंगना लोकायुक्तांनाही आणून बसवा, म्हणजे खूपच पारदर्शकता येईल। हा झाला एक भाग। दुसरा मुद्दा, त्यांनी या चर्चेसाठी जे लोक येत आहेत त्यांच्याबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण केलं की जर तुम्ही पारदर्शकतेच्या गोष्टी बोलता तर ज्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप आहेत असे लोक तुम्हाला चर्चेला कसे चालतात। ह्या दोन्ही गोष्टींकडे तुम्ही तुमची किंवा भाजपची भूमिका काय आहे या दोन्ही आक्षेपांबद्दल? पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर हा तर्क हा बालिश बुद्धीचा तर्क आहे। याचं कारण, महापौर काय गोपनीयतेची शपथ घेतात का? निवडून आलेला नगरसेवक हा गोपनीयतेची शपथ घेऊन तिथं बसतो का? बनणारं बजेट हे इथे आयुक्त बनवतो, तिकडे मंत्री बनवतात। कॅबिनेट मध्ये बसलेला माणूस हा गोपनीयतेची शपथ घेऊन तिथे राज्यपालांनी दिलेल्या शपथेनंतर बसलेला असतो। त्यामुळे दोन्हीचा तर्क सांगणं हे बालबुद्धीचं जाहीर प्रदर्शन आहे। त्यामुळे त्याची कधीही कंपॅरिझन होऊ शकत नाही। राज्य सरकारने लोकायुक्त ही भूमिका बनवली आहे, ती घटनेला धरून आहे। आज सामान्य माणूससुद्धा मुख्यमंत्री आणि पंतप्रधानाच्या विरोधात लोकायुक्ताकडे जाऊ शकतो। हा पारदर्शकतेतला बदलच नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे। दिलेल्या अधिकाऱ्याने राज्य सरकारच्या दिलेल्या लिस्टप्रमाणे त्या अधिकारातलं काम करत नसेल तर त्याला दंडित केलं पाहिजे। ह्यासाठीचा अधिकार सामान्य नागरिकाला नव्हता, तो पहिल्याच कॅबिनेटमध्ये सेवेचा अधिकार देण्याचं काम पारदर्शकतेच्या दृष्टीने करणारे पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। त्यामुळे पारदर्शकतेचे धडे ज्यांचे हात केबलमध्ये अडकले आहेत त्यांनी आम्हाला देऊ नये, आणि आरोप करायचे झाले तर आरोपाची यादी खूप मोठी पडेल। आज तर मला युती झाली पाहिजे म्हणून मी सकारात्मक असल्यामुळे ती यादी मागे ठेवतो। परत एकदा कट्ट्यावर बोलवा, त्यावेळेला चर्चा करीन।